संसदेत खासदारांची जागा कधी रिक्त होते? जागा रिक्त होण्याची 4 मुख्य कारणं. पहिला नियम आहे दुहेरी सदस्यत्वाचा. म्हणजे कुणीही एकाच वेळी 2 ठिकाणी सदस्य असू शकत नाही. समजा कोणी संसद आणि राज्य विधानमंडळ दोन्हीकडे निवडून आलं तर त्यांना एक निवडावं लागतं. यासाठी मिळतात फक्त 14 दिवस. नाहीतर त्यांच्या संसदेतील जागेवर पाणी सोडावं लागतं. असाच काहीसा नियम लोकसभा आणि राज्यसभेसाठी पण आहे. एकाच वेळी दोन्हीकडे सदस्य राहता येत नाही. येथे तर फक्त 10 दिवसांची मुदत असते. निर्णय नाही घेतला तर राज्यसभेची जागा आपोआप रिक्त होते. आता बघूया दुसरं कारण, ते म्हणजे गैरहजेरी. सतत गैरहजर राहिल्याने ही सदस्यत्व जाऊ शकतं. सभागृहाच्या परवानगीशिवाय कोणी सलग 60 दिवस गैरहजर राहिलं तर त्यांची जागा रिक्त मानली जाते. तिसरं कारण आहे राजीनामा. सदस्य स्वतःहूनही राजीनामा देऊ शकतात, पण त्याची एक प्रक्रिया आहे. राजीनामा अध्यक्षांकडे जातो, तो स्वखुशीने दिलाय का हे तपासलं जातं आणि मगच तो स्वीकारला जातो. आणि शेवटचं 4थं कारण म्हणजे अपात्रता. काही कारणांमुळे सदस्य अपात्र ठरल्यास जागा रिक्त होते. ही अपात्रता एकतर घटनात्मक तरतुदींमुळे किंवा पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे होऊ शकते. पण हे नियम इतके महत्त्वाचे का आहेत? कारण यामुळेच लोकप्रतिनिधी जबाबदार राहतात आणि संसदीय प्रक्रिया टिकून राहते.